नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तब्बल 1,12,769 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही फक्त चर्चा नसून खुद विधानसभेत यावर शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही पदे कोणती आहेत, भरती का होत आहेत आणि तुम्हाला आतापासून काय तयारी करावं लागणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मग सुरू करूया. तर बघा, लोकसत्ता विशेष बातमीनुसार मुंबई विधानसभेच्या कामकाजादरम्यान राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही महत्त्वाची बातमी जी आहे ती दिलेली आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकूण रिक्त पदांची संख्या ती म्हणजे 1,12,769. कोणत्या विभागात भरती होणार आहे तर बघा, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका या भागांमध्ये भरती होणार आहे. श्रेणी काय आहे तर प्रामुख्याने ग्रुप सी म्हणजे वर्ग 3 आणि वर्ग 4 ग्रुप डी मधील पदांचा यामध्ये समावेश असणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नागरी विकास कामांवर परिणाम होत आहे. अनेक अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता लवकरात लवकर राबवली जाणार आहे. मित्रांनो, आता प्रश्न असा पडतो की ही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे का तर बघा, हो, एकाच वेळी 1 लाखाहून अधिक जागांची घोषणा होणे ही खूप मोठी संधी आहे. नगरपालिका किंवा महानगरपालिकेत नोकरी मिळाल्यास तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात किंवा शहरात काम करण्याची पुढे संधी मिळू शकते. आणि जर तुम्ही MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी किंवा सरळ सेवेची तयारी करत असाल तर या भरतीचा अभ्यासक्रम त्याशी मिळता जुळता असण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आता काय करायचं आहे किंवा कधी करायचं आहे तर बघा, तुमचे डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि शैक्षणिक कागदपत्रे अपडेट ठेवायचे आहेत. अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता या विषयांचा पाया पक्का करायचा आहे. कारण वर्ग 3 जे ग्रुप सी असतं या परीक्षांमध्ये या विषयांचे महत्त्व फार जास्त असते. अधिकृत शासन निर्णय किंवा जाहिरात येण्याची आपल्याला वाट पाहायची आहे. दररोज किमान 1-2 तास तुम्हाला अभ्यासावर रिव्हिजन ठेवायचे आहे. तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. लवकरात लवकर भरती प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जसे जाहीर होईल किंवा याची जीही नोटिफिकेशन किंवा फर्दर अपडेट्स येतील तेव्हा मी तुम्हाला सर्वात आधी कळवेन. तुम्हाला काय वाटतं, या भरतीमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल का? तुमच्या काही शंका असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. हा व्हिडिओ आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशा शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी इम्पॉर्टंट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप्स पण दिलेले आहेत. आर्टिकल लिंक्स दिलेले आहेत, त्या चेकआउट करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.